12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरला महादेवनगरी सजलेली आहे। भाविक भक्तांची मांदियाळी भीमाशंकर चरणी या ठिकाणी पाहायला मिळते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मोठ्या संख्येने भाविकांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। रात्रीपासून या ठिकाणी भाविक भक्त भगवान शंकराच्या दर्शनासाठी भीमाशंकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि रांगाही लागलेल्या आहेत। भक्तांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। श्रावण मासातला हा दुसरा सोमवार असल्यामुळे 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण करत असताना एक वेगळा भक्ती आणि शक्तीची एक महिमा भीमाशंकर चरणी भक्तांची असते। आपल्यासोबत काही भाविक आहेत। काय एकंदरीत भावना आहे आज भीमाशंकरला आलात? आम्ही दर श्रावणी सोमवारी येत असतो। पाठीमागच्या वेळेस पण आलो होतो आणि यावेळेस पण भीमाशंकर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। दर्शन झालं, खूप आनंद वाटला, मनोभावे दर्शन घेतलं आणि या ठिकाणी आलेलो आहे। खरं तर भीमाशंकरचं मंदिर अतिशय सुंदर वातावरणामध्ये काय इकडच्या परिसरामध्ये आल्यानंतर वाटतं? मी 2016 पासून दर श्रावणी सोमवारी भीमाशंकरला येतो। दरवर्षी श्रावण महिन्यात सोमवारी मला दरवर्षी म्हणजे मी पहिल्यापासून 2016 पासून कंटिन्यू इथे येतो। मला आनंद वाटतो इथं आले। येत असताना हिरवागार निसर्ग आहे, पांढरं शुभ्र धुकं आहे, ह्या सगळ्या वातावरणामध्ये आल्यानंतर काय एक मनात भावना येते? मन एकदम प्रसन्न होऊन जातं। एकदम भावभक्तीने आम्ही इथे येतो। दर श्रावण सोमवारी तर आम्ही दर सोमवारी इथे येतो। नक्कीच महादेवाच्या या श्रावण मासात प्रत्येक सोमवारी भाविक भक्त या ठिकाणी येऊन नतमस्तक होतो, आपल्या भावना भगवान शंकराच्या दरवाजात मांडतो। अशा या भावना या भाविक भक्तांच्या पूर्ण हो अशी भीमाशंकर चरणी प्रार्थना। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।